92 एकर जमीन एका म्हाताऱ्यानं कमवली. भजन कशाला म्हणतात ऐका, घरात सुख त्याच्याशिवाय मिळणार नाही. 92 एकर जमीन एका म्हाताऱ्यानं कमवली. मुलगा नायब तहसीलदार झाला. एकुलता एक मुलगा. गावाकडे मोठा वाडा, वाड्यात आई वडील राहतात. आणि ज्यांनी 92 एकर जमीन कमिली ते दोघ जण एका शाळेत शिकले होते. त्यांचा मित्र होता, त्यांना 1.5 एकर जमीन होती. पण त्याला 1.5 एकरची 1.25 किंवा 2 करता नाही आली, 1.5 राहिली. मुलं 2. यालाही 1.5 एकर पण 92 केली. मुलगा 1, नायब तहसीलदार, याचे दोन्ही मुलं लोकांच्या शेतात कामाला. दोघा नवरा बायकोनं 1.5 एकर जमीन खुरपायची. बैल नाही, काही नाही, आऊट नाही, ट्रॅक्टर नाही, काय नाही, दोघांनाच तितकी खुरपून काढायची. अत्यंत समाधानी व्यक्ती. ग्रामदेवतेच्या दर्शनाला जात असताना त्या श्रीमंत मित्राच्या दारातून रस्ता होता. जाताना किंवा येताना जेहारी घालायचा. पण 2-4 दिवसापासून जेहारी म्हटल्याच्या नंतर वाड्यातून कोणी जेहारीचा आवाजच आला नाही. याच्याकरता 5व्या दिवशी वाड्यात प्रवेश केला. आवाज दिला. रामभाऊ जी मित्र होते. साठी वलांडलेली होती. गेल्या 4 दिवसापासून मी जेहारी घालतोय, मधनं आवाज येत नाही. हो, मंडळी आजारी येतात. ज्यानं 92 एकर जमीन कमवून पोरग नायब तहसीलदार केलं, त्याची बायको आजारी आहे. बायको आजारी आहे, उठत नाही. 4 दिवस झालं. आजचा 5वा दिवस आहे. आज बळच आंघोळ करायला लावली. कामावरचे दोन्ही गडी आज हजर नाहीत. त्यांच्याकडे पाहुण्याकडे लग्न असल्यामुळं ते सुद्धा सुट्टीवर आहेत. जेवण 92 एकर जमीन कमवून पोराला नायब तहसीलदार करून तोंडातून वाक्य पडलं, 4 दिवस झालं बिस्किट खातो दुकानावरचे. बायकोला उठता येत नाही, स्वयंपाक कोणी करायचा आहे? ठीक आहे. 1.5 एकरवाला मित्र तसाच बाहेर आला. हातात काठी होती. फक्त देवदर्शनाला जात असल्यामुळं पायात बूट नव्हता. लक्षात आलं, आता जर बूट घालायला घरी गेलं तर सून जेवायला वाढणार आहे. जेवायला वाढण्यात बराच वेळ जाईल जेवण्यामध्ये, म्हणून बूट पण पायात नाही घातला. तसंच बस स्टँड गाठलं, जिथं गाडी थांबती तिथं गाठलं. आणि त्या गाडीत बसून तालुक्याला गेले. आणि तालुक्यात जाऊन तहसीलदाराचं घर शोधलं. साधा माणूस, इस्त्रीचं शर्ट नाही, काय नाही, टोपी गिपी, साधा माणूस. ड्रायव्हर जाऊच देईन वरी. 3ऱ्या-4थ्या मजल्यावर तहसीलदार राहत होते, जाऊच देईन. अरे दादा, तुमच्या साहेबांच्या वडिलाचा मी मित्र आहे. पण 2 वर्षात ड्रायव्हरनं साहेबाचा बापच नाही पाहिला, तर साहेबाच्या बापाच्या मित्राला कोणी विचारायले? ड्रायव्हरनंच साहेबाचा बाप नाही पाहिला तर कोणी विचारतंय त्या बापाच्या मित्राला? तुमचं काय काम आहे ते ऑफिसमध्ये सांगा, साहेबांना त्रास. ते म्हणला, माझं आत्तापर्यंत मी देवाला काम नाही सांगितलं, तर तुझ्या साहेबाला कशाला सांगू? देवाला पण नाही काम सांगितलं. काय जे असेल प्रारब्ध त्याच्यानुसार जगतोय. पण मला साहेबांना बोलायचं. तुम्हाला एकदा सांगितलं ना ऑफिसमध्ये बोला. काय नशीब असेल त्या व्यक्तीचं की तितक्याच साहेबानं खिडकी उघडीन बाहेर पाहिलं. आता मोठी माणसं तुमच्या माझ्यासारखं ढोरावानी आरडत नसते. आपण येडपट माणसं असतो. रामभाऊ तात्या असं जोरात बोलतो. ते लय हळूच कोण असते. एक तर चॅटिंग करते, नाही तर मिस कॉल देते, नाही तर फोनवर बोलतील. ते सुशिक्षितपणाचा चोंबाळे आवे नाही. तुमच्या मायासारखं असतात. वरून मला येऊ दे त्यांना वरी, घेऊन ये. आता ते साहेब होता, तो चिमुटभर पुस्तकं वाचून झालेला साहेब होता. ते आता ते कसा तसा जोरात बोलल. फोन केला, त्यांना वरे घेऊन ये. लिफ्टनं वरी नेलं.
आतमध्ये जाऊन बायकोला सांगितलं असेल माझ्या वडिलांचे मित्र आहेत, सोबत शाळेत होते, आत्तापर्यंत जीवन सोबत गेले, ते आलेले आहेत. त्या आतमध्ये सांगायला गेलं तोपर्यंत हे म्हातारं खाली बसलं, सोप्यावर नाही बसलं. लय जीवन गोड जगणारी लोक असतात हो, लय गोड जीवन जगणारी लोक असतात. असं वाटतंय पैशावाल्यांना ही लोक येडपट असतील, नाही. त्याकडे फक्त 2 पैसे असतील, विचाराचा पगडा त्यांच्याकडे फार मोठा असतोय. ते विचाराचा पगडा मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पण तराजू नसते, खाली बसले. साहेब आल्याबरोबर काका असं नाही, वरी बसा, सोफ्यावर बसा, वरी बसा. नाही साहेब बसतोय मी मोकळं. सोफ्याला पाठ देऊन फरचीवर बसला महात्मा. आतून 2-4 पद्धतीचे फळं कापून आले, सालटे काढून फळं आले. नाही, मला काही नाश्ता फराळ वगैरे काही नकोय, चहा दूध कॉफी काहीच नकोय. देवदर्शन झालं आणि बूट सुद्धा घरीच होता, मी तसाच आलो साहेब. पायात बूट सुद्धा नाही, आणि पायात बूट नसल्यामुळे ड्रायव्हर वरी जाऊ देत नव्हता. एक सांगू का, या हल्लीचा काळ दाक्षाईने जास्त आलाय, देखाव्याला जास्त किंमत देते, देखाव्याला. मी वारी एकही सोडत नाही, माफ करा, मी म्हणायला नाही पाहिजे माईकवर वारी करतो. मला वारी करण्यासाठी माणूस केले. मला जर कोंबडं केलं असतं तर सतारबाईने एकादशीला कापलं असतं. पण वारी करतो हा सुद्धा सांगणं, हा सुद्धा मूर्खपणा आहे, सांगायला नाही पाहिजे. देहूच्या वारीला चाललो विजेला. आमच्या शेलूतनं पुण्याला जायला ट्रेन आहे, चांगल्या ट्रेन आहेत. प्रथम श्रेणीमध्ये तिकीट काढलं. माझ्याकडे पताका असती आणि ती पताका घेऊन मी आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर टीसी इतक्या जोरात आला. आता ते हिंदीत बोलत होतो, उतरा, तिकडे जा, मागे जा, जनरल तिकडे. एक तर धोतर आणि पताका खांद्यावर. पण मी काही त्या टीसीला जुमानलं नाही. त्याच्यासारखी इशिक कामाला लावीन इतकी माझ्याजवळ जमीन आहे, म्हणजे गर्व पण नाही त्याचा. पण मी काही त्याला जुमानलं नाही. मी गेलो, मला माहित होतं कॅबिन नंबर सी आहे, सी कॅबिन आहे, त्याच्यात ह्या नंबरचं सीट आहे, कळतं, थोडंफार शिकलेलो होतो. माझं मी तिथं जाऊन बसलो, पिशवी ठुली. पण ते पुन्हा आलं, हिंदीत बोलत होतं, तुम्हाला कळतंय का? काय झालं काय? आला दे तिकीट काढ. पुन्हा टीसी पुन्हा येऊस तर आला नाही. मला सांगायचा एक भाग आहे, हे जरा जुरा शिकलेले थोडेफार पैशावाल्यांना धोत्रावाली माणसं येडगळ वाटतात, येडपट वाचतात. या 2 भावाच्या घरात मुलगा एसटी आहे, मला भेटले, या कुटुंबाची जावाईत वाटते ते. एक मुलगी PS आहे आणि 2 लेकरांच्या काहीतरी नोकऱ्या सांगितल्या, इंजिनियर. दिनेश बुवा यांच्या एकाच्या जवळ गेला ना तर गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वास येतोय. मग खोटं वाटलं तर जवळ जाऊन बसा. ते माझ्या जवळ आले ते दर्शनाकरता. मग आता त्यांचे सुपुत्र एसटी असतील, एक मुलगी PSI असेल, एक इंजिनियर असतील, एक काहीतरी असतील. त्यांनी असं समजू नये आम्ही लय भारीचे कपडे घालतो. आई वडील साधेत, साध्या कपड्यामुळे तुम्ही PSI झालात. एक सांगू का, या धोत्रावाल्यानं साध्या कपड्यावाल्यांनी जमिनी विकून जर म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना, या पुढच्या पिढीला नाशिकला गटार उपसायची वेळ आली असती. महाराज धोत्रावाल्यानं ह्या साध्या कपड्यावाल्यानं संपत्त्या टिकून ठेवल्यात. या पॅन्टवाल्याला जरा जरा लाजा वाटायला पाहिजे. भाडव्याला विठाला विठाला महाराज त्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं पायात बूट नाही, साहेबाला भेटायला चाललं. विचारायचं काम आहे, आपण कोण आहात, काय काम आहे, बोल ना थोडंसं तात्विकपणानं बोल. काय जिबेल इचूट असला का तुझ्या? नाही बसली ती व्यक्ती, कारण लोक परिस्थिती वरून बघतात, वरून बघतात, वरून. त्या टीशीला असं वाटत होतं एक तर याच्या गोळ्या संपल्यात, हे धोत्रावाला कशाला घुसलं असं वाटतं लोकांना, वाटतं.
हल्ली काय झालं माहितीये का, ज्याच्याकडे भारीची गाडी येते नावाचं स्टेशन आहे, तिथे एक तृतीयपंथी बांधव राहत. इथं काही अंतरावर 2.25 कोटीच्या गाडीत बसणारा, टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा, सुपारीचं सुद्धा व्यसन नसलेला तृतीयपंथी 2.25 कोटीच्या गाडीत बसतो. लय पख तुटलेल्या कोंबड्यावानी उड्या हानी जाऊ नका. विठाला 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 विठाला. माणसं समजतेत मी मोठा मी मोठा. अरे आपल्यातला सगळ्यात मोठा वरी बसलाय, त्यानं बटन दाबल्यावर आपल्याला मळ्यात जळायचंय. हे सगळे मोठाले फुकून द्यायला येते, उठवायला एकही येत नाही. विठाला 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 विठाला. या घरात कधी सुख मिळल याचा मुद्दा मांडतोय. चांगल्या प्रतीचे वाट्यामध्ये काही पदार्थ आली, पण त्यानं नाही घेतली त्या वारकऱ्यानं. महात्मा आहे, साठी ओलांडलेला महात्मा आहे. आणि काका काय काम होतं, तहसीलदाराच्या डोळ्यात डोळे घालून बघावं नाही वाटलं. खाली मान केली आणि तोंडातून वाक्य पडलं, साहेब तुमचे वडील आणि आम्ही दोघं मित्र आहेत. साहेबाचा अजूनही गोड गैरसमज होता. काहीतरी मागणी करण्यासाठी आला असेल, घरकुल तरी मागेल, काहीतरी मागेल, मागण्यासाठी आला असेल. मान खाली केली. साठी ओलांडलेला म्हातारा, तहसीलदाराच्या वडिलांचा मित्र, सांगितलं, साहेब तुमचे वडील आणि मी दोघं जण मित्र होतो, सोबत एकाच शाळेत शिकलो. कामं दोघांनी पण बऱ्यापैकी केली, पण तुमच्या बाबांना यश प्रदान झालं आणि 1.5 एकरची 92 एकर जमीन केली. आज 40 लाख रुपये एकरची जमीन आहे, गुणिले 92. पण मला संपत्ती वाढवण्यात यश नाही मिळालं. मी 1.5 एकर ठेवू शकलो, मला वरी वाढवता नाही आली. साहेब मागच्या 3 वर्षापूर्वी फक्त पत्रे बदलली. कुजली होती, पाणी गळत होतं, ती पण फार प्रयत्नानं बदलली. त्या वर्षी आम्हाला दिवाळी पण भेटली नाही. त्या दिवाळीचे पैसे आम्ही पत्रात घातले. काय काम आहे काका, ऐका ना. तुम्ही तुमच्या वडिलांना एकुलते एक, मला 2 मुलं झाले. माझी दोन्ही मुलं गावातल्या श्रीमंत माणसाकडे कामाला आहेत. माझ्या एका मुलानं 3 वर्ष तुमच्या बाबांकडे नोकरी केली, 3 वर्ष. पण तुमचं शेत जरा लांब पडतं, याच्याकरता माझ्या मुलानं नोकरी सोडली, जवळच्या धरली. एक सांगू का साहेब, मला 1.5 एकर जमीन आहे. माझी दोन्ही मुलं लोकांच्या शेतात काम करतात, पण माझी मुलं शेतातून आल्याबरोबर हातपाय धुतात, देवाचं दर्शन घेतात, आमच्या दोघा पती पत्नीचं दर्शन घेतात. आणि मला कळतच नाही मी मुलाच्या बाजूला जेवलो, वेगळं जेवलंय म्हणून. आमचा दोन्हीपैकी कोणता एक मुलगा जवळ बसणार आणि जेव घालणार. साहेब मी याच्याकरता आलोय. 5 दिवस झालं, 5व्या दिवशी तुमच्या आईनं स्नान केलंय. 4 दिवस तुमची आई पडून होती. 92 एकर जमीन तुम्ही तहसीलदारात, तालुका तुमच्या ताब्यात आहे. तुमची आई आणि बाबा पाण्यात बुडून बिस्किट खालेत. गरीबाचं ऐका साहेब, काही मागायचं नाही साहेब, गरीबाचं ऐका. ऐका साहेब ऐका. एकच विनंती करा, आठवड्यात 2 दिवस जरी बापाला भेटायला जात जा ना. जा. हे जे तुम्ही मला कापून फळं दिलेत का, हे 5 प्रकारची फळं आहेत, त्याच्यातलं एकच फळ तुमच्या आईला द्या. तिला तवा खाईल, तिला ताकद येईल, ती तुमच्या बापाला भाकरी करून घालीन. द्या ना साहेब याच्यातले चिरलेली फळं तुमच्या बाबाला, तुमच्या आईला. बारा टसटस डोळ्यातून पाणी आलं. साहेब आतमध्ये गेला आणि बायकोच्या कानात काय सांगितलं काय माहीत. लागलीच ड्रायव्हरला फोन केला. एक 4-5 ओळीचं पत्र लिहिलं, तहसील ऑफिसला पत्र पाठवून दिलं, शासनाची गाडी तिकडे पाठवून दिली आणि स्वतःच्या गाडीत बसून तहसीलदारानं हे साठी ओलांडलेलं म्हातारं बापाचे मित्र गाडीत घेतले आणि गावाकडे जाऊन बायकोला माईच्या आणि बापाच्या सासू सासऱ्याच्या पाया पडायला लावलं आणि सासूला सांगितलं, आत्या लेकरा इतकं सांभाळीन, आता तालुक्याला राहिला चला. 1.5 एकरच्या मालकानं, 1.5 एकर ज्याला जमीन आहे अशा साध्या शेतकऱ्यानं 92 एकर जमीन कमी लिहायला तहसीलदाराला सांगून मायबापाची सोय लावली. कोटी यज्ञ केल्याचं पुण्य, कोट्यावधी पंढरपूरला त्र्यंबकच्या वाऱ्या केल्याचं पुण्य. महाराज अशी ज्याच्या वाणीत ताकद या घरात होईल का, त्या लोकांना घरात सुख प्राप्त होईल. विठाला 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 विठाला. महाराज असं बोलणं म्हणजे देवाचं गुणगान आहे.
असं बोलणं म्हणजे देव अंतकरणात ठेव. माझ्या माईंनो, सांगा ना शेजारणीला, सांगा शेजारणीला, बाई तू सासूला भाकरी दे ग बाई, हे बाई धुत जाय ग सासऱ्याचं धोतर, हे माय धुत जाय ग सासऱ्याचे कपडे. तुझ्या सासऱ्यानं ज्याच्या नाही त्याच्या हमाल्या केल्या आणि 4 एकर जमीन तुम्हाला आज 1 कोटी रुपये एकरची कमवून ठेवली. त्या सासऱ्याचे कपडे धुई ग बाई धुई. असं जर एखाद्या म्हातारीने एखाद्या सुनाला सांगून तिनं सासू सासऱ्याचे कपडे धुतले तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. विठाला विठाला विठाला. बागुन गाण्याची ताकद. तुम्ही विटा मातीचं दगडाचं घर बांधले, विटा मातीचं दगडाचं घर बांधले, देवाचं भजन करणारे घर कोणतं बांधले पा. एका वारकऱ्याला अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य झोपड्यात गेलं. गुंठावर शेती नाही. त्या झोपड्याला लाकडं जर आणायची असतील तर विचारून आणायचे, विकत घ्यायला पैसे नाहीत. अशा झोपड्यात राहणारा वारकरी, पण त्या झोपड्यात राहून भजन केलं, कोणालाही वाईट सांगितलं नाही. झोपड्यात राहून एखादा तरुण जर भेटला असेल तर पूजेच्या माध्यमानं, देवकर्माच्या माध्यमानं त्या निमित्तानं त्याला जाऊन सांगायचं, अरे आई वडिलाविषयी आदर ठेव. असं गोड बोलत विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं. महाराज, या चिंतनाची ताकद किती मोठी झाली माहिती आहे. झोपड्यात राहणारा संक्रांतीच्या दिवशी साडी सुद्धा बायकोला नेसायला नवीन होती. ती अंधारात वाण देत होती. मांडीवर लुगडं फाटलेलं होतं आणि मांडीवर लुगडं फाटलं की नवऱ्याची इज्जत जाती. तुका म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. म्हणून मी तरुणांना सांगत असतो, पैसे कमवा. कोणाला आवडत असेल नसेल मला काही त्याच्याशी संबंध नाही, पण एक सहज सांगतो, आता जर विहिरीला पाणी असेल आणि जर धन वाळत असेल, मोटर बंद करून जर कीर्तनात बसला असेल तर त्याच्यासारखा नालायक दुसरा कोणी नसेल. त्यानं शेतीला पाणी देणं हे त्याचं कीर्तन आहे. मोटरचं स्टार्टर बंद करून ते पीक वाळत घालून जर गिरगावकराचं कीर्तन ऐकत असेल तर त्या भडव्याच्या पापानं मी सुद्धा जळण. विठाला 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 विठाला. तुम्हाला कोणाची कीर्तन आवडते ते तुम्ही तुमचं ठरी जा, मला काय त्याच्याशी घे नाही. नका आणू. तुम्ही असं करा की तुमच्या तालुक्यात नाही जिल्ह्यात मला आणू नका, तरी मग काही अडचण नाही. मग धकिनारा पंढरपुरातला आहे. माझं धकिनारी माझी काळी माय आहे, ती माझं चांगलं धकवती. काम करणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. एखाद्या बाईचे मालक जर आजारी असतील, त्यांना दर अर्ध्या तासाला धरून जर लघवीला न्यावं लागत असेल छबुराव, आता 2 तासात ती बाई कीर्तनाला बसल्यावर तिच्या मालकानं लघवीला कसं जायचंय? तिनं 2-4 कीर्तनकार शिजून खाल्ली तरी पुण्य नाही. ती नवऱ्याची परेशानी करून कीर्तनात आली, तिच्यासारखी वाहटूळ जगात कोणती नाही. ह्या साध्या वाहटुळी फक्त मंडप उडीत यात, ती घर पण उडून टाकी. ती विठाला विठाला महाराज, साडी नेसायला नाही. साडी मुलाने विचारला, आई इतक्या अंधारात वाण का दिलं? बाबा, अंधारात याच्याकरता वाण दिलंय, माझ्या पायावर साडी फाटलेली, मी गाठी मारल्या आता, आणि गाठी मारलेलं लुगडं घालून जर समाजात गेलं तर लोक म्हणतील पैसे कमवायची अक्कलीच्या नवऱ्याला नाही. तू का म्हणे नग्न भाज आणि परी ते लाज स्वामीची. पत्नीच्या अंगावरचं लुगडं फाटलं तर तिच्या मायबापाची किंवा सासू सासऱ्याची इज्जत जात नाही, नवऱ्याची इज्जत जाती. म्हणून प्रत्येकानं काम करायचंय. पैसा देव नाही. कॅमेरा चालू आहे, पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी पण नाही. पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी पण नाही. महाराज, माणसात जर बसायचं असेल तर तुमच्याकडे पैसे लागतील. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अहो, या सहज गोष्टी बोलायच्या आहेत, या सहज गोष्टी बोलायच्या आहेत. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा एखाद्या व्यक्तीला एखादा सात्विक व्यक्ती सापडतो. 1.5 एकरवाल्याचं तहसीलदारानं ऐकलं, हे क्वचित उदाहरण आहे, क्वचित उदाहरण आहे. शक्यतो पैशावाल्याशिवाय किंमत नाही. लग्नाच्या पत्रिका गरीब पाहुण्याला जात नाहीत, इतकं लक्षात ठेवा. इतके हरामखोर पाहुणे असतात. म्हणून पैसे कमवणं अत्यंत गरजेचे. धनवंता लागी सर्व मान्यता. एक सांगू का तुम्हाला, बायको सुद्धा नंदीबाईला आणि झुलती नवऱ्यान पैसे कमील्यावर. कांता लवे बहुमाने सदा शृंगार भूषणे. कांता लवे बहुमाने
दागदागिने जर बायकोला केले तर बायको नंदीबाईलावानी झुलती. याच्या पलीकडे आळंदीतले मालक म्हणले कुत्रीवानी शेपूट आली ती. कुटका देखो नि शुनी जैसे पुच्छ हलवे. हातात जर भाकरी पाहिली तर कुत्र जीभ बाहेर काढितय, मान हालितय, शेपूट हालितय. तसं पैसे कमवून जर नवरा आला ना तर बायको हालती नाही तर आयुष्यभर म्हणती काय देव झोपला होता या चंडाळाच्या पदरात मला पाडले. म्हणून पैसे कमवत जा. एक म्हणला, एक महाराज म्हणला काय पैसे कमवायचे? अरे नको त्याच्या नादी लागू, त्याच्या गाद्या फायड्यावर बनलं गौसते. असे लोकायला पैसे नको म्हणणारे स्वतः पैसे छापणारे कुंटाला नाहीत. यायचं नका ऐकू, जळून जाताल. विठाला 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 विठाला. ते पैसे नको म्हणणारेच मेल्यावर भांडणं होते पैशासाठी, कोणी वाटून घ्यावा. आणि मग लोकायला कळतंय हे तर पैसे नको म्हणत होते ना, आता कस काय भांडणं लागले? हे तोंडान नको म्हणत होता ना, आशे घेत होता. मग याच्यासाठी भांडणं लागतात का नाही? फुकल्यावर आता पाणी कोणी पाजायचं म्हणून ही अशी वेळ तुमच्यावर येऊ नये याच्याकरता आपल्या कामापुरते कमी जा. विठाला 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 विठाला. आमचा एक मित्र आहे, आम्ही सोबतच शिकलो. मी काही कोणाकडे संस्थेत वगैरे गेलो नाही. ते म्हणला मला नाही आवडत बुवा पाकिटाचं. त्याचा लय गोड काम. बारीकशी दिंडी काढी आणि एका पंक्तीला 14 मेंबर. एक जणाची पंगत 13च्या खिशात. ते मायापेक्षा भारी ठरलं. म्हणलं अवघडच काम आहे रे तू. होतं एकाच पंक्तीला 13 जणांचे नाव आणि ते एकही पंक्तीला येत नव्हतं. टाका फोन पेला. काय काय अशाच ऐकून तुमचं भ्रष्ट करू नका जीवन. विठाला विठाला एक सांगू का? या घराला रंग लावणारा माणूस जर त्याचे पैसे राहिले असतील त्याचे आणि त्यानं जर 10 चक्रा मारल्या तर जाताना पुढच्या घरावाला विचारतो कुठं गेलतास? ते नागरेंचं घर बांधलं आणि त्याच्या घराचा कलर केला आणि त्याचे पैसे मागायला. ते तिकडं म्हणते हिंमतच नव्हती तर बांधावच कशाला, लायकीच नव्हती तर घरच कशाला बांधा. गेली आपली इज्जत. कशासाठी? याच्याकरता पैसे पाहिजे. विठाला विठाला विठाला. साडी नाही संक्रांतीच्या दिवशी नेसायला. साडी साडी नवऱ्याची इज्जत जाऊ नये बुवा याच्याकरता अंधारात वाण दिलं. काय परिस्थिती असेल त्या वारकऱ्याची? जीवनभर गोड बोलला, जीवनभर भजन केलं. परिणाम सांगू? महाराज सोन्याचं गाव असलेला रावण होता, पण बुवा मसनवाटा मातुड्याचा रावणाला. सोन्याचं गाव कुबेराला, मसनवाटा मातुड्याचा. सोन्याचं गाव इंद्राला, माणसं मरतच नाहीत त्याच्याकरता मसनवाट्याचं संबंध नाही. सोन्याचं गाव रावणाला पण मसनवाटा मातुड्याचा. सोन्याचं गाव कुबेराला, मसनवाटा मातुड्याचा. पण ज्याच्या बायकोला साडी नेसायला नाही त्या व्यक्तीला गाव सोन्याचं दिलं. सोन्याचं गाव. विश्वकर्मा नावाच्या भगवंताला पाठवलं. कलेची देवता आहे आणि विश्वकर्मा महाराजांनी सोन्याचं गाव तयार केलं. पंढरपुरातल्या मालकानं सासरवाडीतून आलेलं धन त्या वारकऱ्याला देऊन टाकलं. सत्यभामा नावाची पत्नी देवाची, सत्रजिताची कन्या. सत्रजित हा सूर्यनारायणाचा उपासक म्हणून एक मणी प्राप्त झालता. ते मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. रोज रोज सोनं देत होता. हे मण्याचं सोनं काय करावा म्हणून एका वारकऱ्याचं गाव सोन्याचं बांधलं. आणि गाव सोन्याचं बांधून मसडा बांधायच्या, साखळ्या पण सोन्याच्या. आता गाई होत्या तिथं पण मी मसडा म्हणायलो. म्हशीला ठोकर साखळी लागते ना, गाईला बारीक लागते. म्हशी गाई बांधायला साखळ्या सुद्धा चबुराव सानप सोन्याच्या साखळ्या होत्या. घराच्या पायऱ्या सोन्याच्या, भिंती सोन्याच्या, सगळं सोन्याचं झालं. सगळं सोन्याचं. 52 अर्बुज क्विंटल सोनं उरलं. फोन आला, हे करायचं. देवाला निरोप दिला. ते फोनची सवय लागली म्हणून मी पण फोनच म्हणायलो. देवाला निरोप दिला. करायचं काय? भगवंतानं सांगितलं ज्यानं आयुष्यभर माझं भजन केलंय त्याला दिलेलं वापस घ्यायचं नाही. जगात एक वेगळा बदल करा, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. जगात जर मसनवाटा सोन्याचा कोणाचा असेल तर फक्त वारकऱ्याचा. महाराज पुन्हा कोणाचा नाही, दिनेश बा. आणि त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. सुदामदेव महाराज आवडीनं भजन केल्याच्या नंतर गाव तर सोन्याचं झालंच,
पण मशानभूमी सुद्धा सोन्याची. महाराज काय सुख प्राप्त झालं, ही गुणगाण्यात ताकद आहे म्हणून गुणगाईना गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. हेच माझे सर्व जोडे, याची माझी सर्व जोडी, हेच माझे सर्व जोडे, याची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गायन आवडे, गोड आवाज. महाराज सुदाम देवानं इतकं आवडीनं भगवंताचं गुण गायलं. गाव सोन्याचं, मशानभूमी सुद्धा सोन्याची. किती दिवस राहणार माहिती आहे तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत नाही. आपण कोण्या दिवशी मरू त्याचा मेळ नाही. चंद्र सूर्य जिवंत आहेत तोपर्यंत. काय ताकद आहे. म्हणून या घरातल्या लोकांनी गोड बोलत राहा. वास्तूमध्ये सुख प्राप्त होईल. वास्तूमध्ये सुख प्राप्त होईल. माणसं सांगायला इतकी, माझी जरा मराठवाड्यातली भाषा आहे, इतकी चाभरी झाली माणसं. आमच्याकडे फलाने फलाने महाराज आणले होते. म्हणलं तो पुरला तरी सुख प्राप्त व्हायचं नाही तुला. त्याला काय होत असते, तुम्हाला नीट वागावं लागेल ना. तुम्हाला एक कळतं का नागरे, मला खोकला आल्यावर तुम्ही औषध घेतल्यावर मार राहीन का? डॉक्टरला म्हणलं ही बॉटल केवढ्याची आहे, ते म्हणले 150ची. 500 देतो पण मायावरचं औषध तुम्ही घ्या. डॉक्टर म्हणला याच्या गोळ्या संपल्या, त्याला काढून द्या. डॉक्टरनं सांगितलं औषध तुम्हाला घ्यावं लागेल तर गुण येईन, मी घेतल्याच्या नंतर नाही. दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पाखालील कसं जमन? म्हशीलाच द्यावं लागेल तर तिचा आजार राहील. महाराज इथं सुख प्राप्त होण्यासाठी आम्ही करू शकत नाही, ते तुम्हाला नीट वागावं लागेल. विठाला 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 महाराज हे वारकरी संप्रदायाचा इतका गोड गोड पुरुषार्थ आहे. पण आपल्या महाराष्ट्रातली काही फुटक्या कानाची लोक हरामखोरायच्या नादी लागली. ह्या कोपऱ्यामध्ये लिंबू बांधा तुम्हाला पैसे येतील. अरे लिंब्या लिंब्या, आमच्या मित्राला 15,000 लिंबुनीचं झाड आहे त्याच्या रानात. 15,000 लिंबुनीचं झाड आहे. त्या दोघा नवरा बायकोला लिंबुनीची टाचणी करावं लागते तेव्हा पैसे येतात. हो, आणि त्याच्या रानातले लिंबू हुडकायला काही माणसं येतात. एका धारीचं लिंबू, एक धारीचं लिंबू 20 रुपयाला नेतात त्याच्या इथून. ते म्हणलं, म्या म्हणलं तुला पैसे भेटायलेत ना, जाऊ दे या चंडाळायला 50ला लाव. कोण्या महाराजानं सांगितलं हरामखोराचं जाऊ दे, त्याचे पैसे पापाचे येतं, त्याच्यामुळे हरामखोराकडे जात असते. विठाला विठाला नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचवणे, काहीच करायचे नाही नालायकपणा. या घरातल्या बायकांनी वाचता येत असेल तर हरिपाठ वाचा.
वाचता येत असेल तर तुकोबरायच्या गाथ्यातले रोज 5 अभंग वाचा. वाचता येत असेल तर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीतल्या 5 वह्या वाचा. भंगिऱ्यानं लिहिलेलं काहीच वाचू नका, वरपळून जातात. विठाला 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 विठाला. मला सुख प्राप्त होईल. तुम्हाला एक सांगू का, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीतली एक ओळी जर घरात पाठ केली ना आणि आंघोळ करताना जी ओळी वाचली ना, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, इतकी त्या ओळीतल्या एका अक्षरात ताकद आहे. तुकोबरायच्या गाथ्यातलं एक अक्षर तराजूत टाका आणि एकीकडे 1000 ब्रह्मदेव फलकटो ब्रह्मास्तितायाम, एका अक्षरात इतकी ताकद आहे. 5 अभंगात ताकद किती असेल. म्हणून गाथ्याची 5 अभंग घरात वाचा, वाचता येत असेल तर. नसल वाचता येतं, नातू जर रविवारी, आता शाळा नसती, एरवी नात शाळे नसती, त्या दिवशी तिला म्हणायचं, बाई मला गाथ्यातले 11 अभंग वाचून दाखवून आजीनं बाजूला ऐकत बसायचं. त्या घरात कोट्यावधी वास्तुशांती केल्याचं पुण्य प्राप्त होईल. एवढा मोठा पुरुषार्थ आहे आपल्या ग्रंथामध्ये. गाथ्याचा पुरुषार्थ आहे, ज्ञानेश्वरीचा पुरुषार्थ आहे, रामायणाचा पुरुषार्थ आहे, भागवताचा पुरुषार्थ आहे, शिवपुराणाचा पुरुषार्थ आहे. तुम्ही करा ना घरातली घरात. पण तुम्हाला असं वाटते डोकं मग दुखायला झेंडू बाम त्यानं लावा, असं कधी होतच नसते. तुम्हाला भूक लागल्यावर मी जेवल्यावर समाधान होतं का तुमचं? मग तिथं तो वाचा वाचा करता, बुट पण पायात तरी लांगीला अरे बुट काढणं सुंबळ्या, भूक लागल्यावर तर बुटाड पायात घालून जिलाबीच्या रांगाला. मग इथं जसं खाल्ल्यावरच आपलं पोट भरतंय, तिथं सुद्धा समाधान जाग्याला आपण केल्यावरच मिळतंय. विठाला 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 विठाला. चला सुखाची एक अजून कल्पना सांगतो. सुखाची कल्पना, आता तुम्ही घर बांधले, हा भाग सोडून द्या. मी नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला येतो. तुम्हाला माहीतच असते, पत्रिका वगैरे दिसतात तुम्हाला. दराडे बुवा बुवा तर खूप वेळेस सोबत असते. आता तुम्ही बी राहणारच आहेत. काही काहीचं 1 श्राद्ध, 2 श्राद्ध, 3 श्राद्ध, 4 श्राद्ध. श्राद्ध 1 जरी करू द्या. शबराव तुमच्याकडे आलतो, मला वाटतं तुमच्या आईसाहेबाचं श्राद्ध होतं ना, 2 वेळेस आलतो. हे 30-35 किलोमीटरहून आले सानप. जगताप काका ते मित्रच आहेत, पण काका यांच्यापासून लांब आहेत जरशे. आणि रस्त्याचं काम असल्यामुळे मी वरून समृद्धीहून आलो, नाही तर येताना त्यांनाही आणलं असतं. काही काही माणसांना श्राद्ध करायची ताकद नाही, पण त्या घरात आईचा आणि बापाचा फोटो लावून सकाळी त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. महाराजा, घरात आपला घरातल्या लोकांनी फोटो लावावा आणि आपण मेल्यावर आपल्याला त्या घरातली विश्रांती मिळावी, याच्यासारखं वागावं तसं लागेल. याच्याकरता वागावं तसं लागेल. एक पुराणाचा पुरावा सांगतो तुम्हाला. वानरांच्या कुळामध्ये एक भक्त जन्माला आला. तशी फारशी भक्त आहेत, पण एकाचं नाव सांगतो. त्याचं नाव आहे गंधमादन नावाचा भक्त. घरात सुख कधी प्राप्त होईल. घरात काही काही मोठी मोठी व्यापारी येतं, त्यांच्या त्या व्यापाराच्या ऑफिस जर मध्ये गेलं ना दराडे बुवा, तर त्यांच्या ऑफिसमध्ये देवाचे फोटो लहान पण वडिलांचा फोटो मोठा. हार घातलेला, वैकुंठवासी स्वर्गीय कोण, आमचे बाबा आहेत, आमचे आजोबा आहेत. पुण्यवान माणसं ते, मेल्यावर बी जिवंत राहिलेत. मेल्यावर बी याच्यासाठी वागावं कसं लागेल माहितीये का? उठलं की सुनाला शिव्या द्यायलाय, बायकोच्या थुतरीत मारायलाय, लेकरायला नीट बोलणं, घरी बुटा हरपून यालाय. बुटा हरपून येणेच कळतं ना. अशा लोकांचे कसे फोटो लावतील माणसं, मला सांगा ना तुम्ही. यांना कसे जिवंतपणी सुख नाही, मेल्यावर सुख नाही. गंधमादन नावाचं एक वानर आहे, वानर आहे. महाराज, आपण जितकं चांगलं वागू तितकं आपल्याला सुख प्राप्त होते. कल्पना सोडून द्या. पैसा हा प्रारब्धाचा भाग आहे. महाराज, कधी कधी काम करूनही कोणाला भेटत नाही, काम करून सुद्धा भेटत नाही कोणाला. माझ्या पाहण्यामध्ये मी 2 माणसं अशी पाहिली, आयुष्य कष्टात घातलं, आयुष्य कष्टात घातलं, आणि शेवटच्या टप्प्यात 2.25 कोटीचं घर बांधलं.
कंपाऊंड राहिलं होतं. नंतर पोरांनी केलं. त्या घराची किंमत झाली 4.5 कोटी रुपये खर्च झाला. प्रारब्ध सांगतो. एवढं सुंदर घर बांधलं, एवढं सुंदर घर बांधलं, घरात राहण्याचा योग नाही आला. प्रारब्ध समजायचं. प्रारब्ध प्रारब्ध. कालांतरानं सांगू, त्या घरी कुत्र 3.25 लाखाचं आणलं होतं. कुत्र्याचं पिल्लू 3.25 लाखाचं. त्याला सांभाळायला एक माणूस होता. पण हे सगळे कष्ट कोणाचे होते माहिती का? त्या मेलेल्या म्हाताऱ्याचे. म्हणजे त्या माणसानं इतके कष्ट केले की त्या घरातल्या कुत्र्याला सुद्धा एक सांभाळायला नोकर आहे. कुत्र्याला सुद्धा सांभाळायला नोकर आहे. पहा कष्ट करणाऱ्या माणसाची किती जोपासना असते. पण कधी कधी त्यांचं प्रारब्ध आडवं येते, त्यांना ते सुख भेटत नाही. प्रारब्ध कशावर तपासायचं? एक सोपी व्याख्या सांगतो. शेतकरी आहात तुम्ही, मी पण शेतकरी आहे. मी खरं तर आधी शेतकरी मग नंतर वारकरी. मी आधी शेतकरी. महाराज ज्याला शेती कळती त्यानं तुळशीची माळ घालायची. त्याला शाकाहार कळत असतोय. त्याला शाकाहार कळत असतोय. आपला सनातन जिवंत ठेवायची ताकद शेतीत आहे. महाराज शेती जर नाही पिकली ना, तुमच्या माळी कशावर जगतील? हा, या देशातले किती पुढारी एकत्रित आल्यावर गहू तयार करतील? किती शिक्षण क्षेत्रातले लोक एका जागेवर आल्यावर ज्वारी तयार करतील? नाही, ती फक्त काळी माज तयार करते. आणि त्या मातीतून गहू ज्वारी तयार होण्यासाठी शेतकऱ्याच्या रक्ताचा घाम मातीत पडावा लागतो. त्यावेळेला ती पिकत असते, अशी पिकत नसते. तुम्ही शेतकरी आहात. आता तुमच्याकडं आमच्यापेक्षा तुम्ही 15 वर्ष जास्त पुढे आहात. भाग जरी तुमचा डोंगराळ असेल तरी विकसित लोक आहात. धरणं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तळे पाणी वगैरे आहे. आधुनिकता तुमच्याकडे आहे. म्हणून बैलांची संख्या तुमच्याकडे कमी झाली, ट्रॅक्टर वगैरे भरपूर आहेत. पण असू द्या, तुम्ही किती मोठ्या शेतकऱ्यांनी जर बैल पाळला तर मका कोणती टाकता? त्याला कापून, त्याला बांधून मका टाकता का मोकळं सोडता येसन तोडून? कोणाची मका खाईन नाही. पण तुमच्या गावात देवाला सोडायला बैल. मग आता तुम्ही लाख रुपये देऊन आणलेला बैल मोठा का देवाला सोडायला बैल मोठा? कोणाची मका खातो ना ती बैल? ते बी कवळ्याच बिट्या खातो का नाही? खोड्यातल्याच बिट्या खातो का नाही? निबर बिट्या खात नाही, त्या तशाला तशा शेणातून पडतात. मग असे काही देवाला सोडलेले बैल कठाळे नशीबवान येतं. काही न करता त्याला सुख भेटते. ते मागच्या जन्माचं गोटडो होता ठेवा तो या भावा सापडला. असे क्वचित लोक सापडतील, क्वचित. ते मागचं प्रारब्ध असल्यामुळे ती भली होतील. पण शक्यतो अजून एक लक्षात ठेवा, प्रारब्धाच्या घोड्यावर बसणाऱ्या माणसांच्या घोड्याचा लगाम कवा तुटल सांगता येत नाही. आणि स्वतःच्या कष्टानं कमवलेलं घोडं हे तासातच असतंय, तासातच असतंय. आणि प्रारब्धाच्या घोड्यावर बसणारं घोडं जर बोरी खालून गेलं ना तर थुत्तर वरबाडत आहे. म्हणून कधी कधी प्रारब्धाच्या घोड्यावर बसू नका, कष्टाच्या घोड्यावर बसा. विठाला 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 विठाला. शेतीचा जास्त छंद आहे, आवड असते मला. खूप छंद आहे शेतीचा खूप. एकदा घोडी घेतली नाही बसायला, चांगली पैसे देऊन घेतली. तुरी इकल्या त्याचा आली, घोडी घेतली. घोडीवर बसल्याच्या नंतर पहिली दुसरी तिसरी चाल होती. घोडी मस्त वाटली. पण घोडीला एक खोड होती. ती घोडी मुद्दाम लोंबकळलेल्या झाडाखालून जात होती. गिरगावकराचे डोळे फुटले असते, बोरी खालूनच गेली. मला उडी टाकता आली म्हणून जमलं. त्यावेळेला आजारी नव्हतो. आताही आजार माझा नर्मदा मैयानं दूर केला, नाही तर मला बसून कीर्तन करावं लागत होते. मी तेवढं चाललो. 3600 किलोमीटर प्रवास केला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं. आणि म्हणून मला आता उभं राहून कीर्तन करता येते. म्हणून घरात सुख प्राप्त होण्यासाठी वागावं लागेल तसं. दुसरा मुद्दा आहे बरं का, दुसरा वेळेस सोडील, ताण घेऊ नका. त्रास देणार नाही तुम्हाला. मलाही दूर जायचंय. मोठी माणसं आहात, तुमच्याकडे जास्त श्रीमंत लोक आहेत. फार वेळ घेतल्यावर आपल्याला पाप लागेल. वास्तुपूजा करत असताना काही नियम मी पूर्वी करायचो, आता करत नाही. 27 वर्षापूर्वी करीत होतो. इदन्ननमभय पिंडो तत्रा वास्तु सुजयो प्रदो भजः
मिद्यन्कृतजना सर्वशास्त्रो सन्मता भव पुण्याय यस्वाकारेण ब्रह्माय प्रशिवरुणेन्द्राय सर्वस्थिता शचिपुरन्दराय सदब्रह्मा सावित्रीस्तत रुक्मिणी पाण्डुरंग प्रमुख पंचायतनः यस्सर्वानां गिरिजाय सर्वस्थितं अपाशुपतारुडायां एकदन्ता स्थितो शचि सर्वस्थिति पुरान्दर जयन्तो सर्वमिद्यायां कृतु यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधर लोकपाल दिक्पालो चारुहासं परमहंसाम या सगळ्या देवतेला अवदान द्यायचो मी त्यावेळेला. पण आता दिनेश बो करत नाही. इकडे आलो प्रमोशन झालं थोडंसं विठाला विठाला प्रमोशन या शब्दाचा अर्थ असा आहे की सगळ्यात मोठी सिद्धता कशाला असेल तर भजनाला आहे. कर्मकांडाला वाईट म्हणणार नाही, पण कर्मकांडाचा इतिहास असा आहे चिंतामणी देवा आमचे आदरणीय विजय भाऊ विजू भाऊ, रामकृष्ण हरी म्हणताना चुकलं तरी पाप लागत नाही. वाल्या नावाचा व्यक्ती राम राम म्हणतच नव्हता, मरा मराच म्हणत होता, तरी देव ताब्यात राहिला. आणि हे शास्त्राचे पुराणाचे जे श्लोक आहेत का, हे जर चुकले ना, मंत्र चळे थोडा मंत्र चळे थोडा मंत्र चळे थोडा मंत्र चले थोडा होय धड होय वेडा परिधडची होय वेडा परिधडाची होय वेडा परिधडाची होय वेडा परिधडाची होय वेडा परिधडाची होय वेडा मंत्र चळे थोडा परिधडची होय वेडा परिधडची होय वेडा परिधडची होय वेडा मंत्र चळे थोडा परिधडची होय वेडा परिधडची होय वेडा परिधडची होय वेडा 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 म्हणून हे जे मंत्र आहेत ना, हे शिस्तीत म्हणायचे. कधी कधी काय होतं माहितीये का, आम्हाला चांगले म्हणा वाटतो, पण यजमान म्हणतो भोयट्या आवता ना, म्हणजे लवकर आटपा. यजमान काय म्हणतो आम्हाला, पैसे 1 रुपया काय घेतो, 1.5 रुपये घे, पण पटकन आवर. मंत्र कसे आवरता येतील पटकन, त्याला काही मर्यादा आहे का नाही. मग अशी गडबडी माणसं झाली, त्याचं पाप यांच्या डोक्यावर न पडता मंत्रोच्चार करणाऱ्याच्या डोक्यावर पडत असते, आणि त्या पापानं संसार दग्ध होत असतो. एक पुराणातला पुरावा आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये मूळतः काशी विद्यापीठातून 3 शास्त्री बाहेर आले. तुकाराम महाराज महामुनी तुमच्या परिसरातले, गर्व पाहिजे, तसा शास्त्री होणे आता शिल्लक नाही. तुकाराम महाराज महामुनी, कारण सांगू, कारण काशी विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातल्या माणसाचा जर फोटो कोणाचा असेल तर ते फक्त तुकाराम महाराज महामुनींचा आहे. वारकरी शिक्षण संस्थेतली मोठी व्यक्ती तुकाराम महाराज महामुनी. जगन्नाथ अण्णा पवार आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर हे काशी विद्यापीठातून पुरेपूर मार्कानं पास होणारे महाराष्ट्रातले 3 शास्त्री. त्याच्यातले 1 शास्त्री जिवंत आहेत. आमच्या भागातलं आमचं नशीब चांगलं, ते परभणी जिल्ह्यातले इथं प्रल्हाद शास्त्री दैठणकर म्हणायचे, आपला संप्रदायाचा पगडा इतका मोठा आहे पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा, याच्यातल्या जर रुचा चुकल्या, श्लोक चुकले तर याचं फार पडसाद. कालिदासांनी मा जगदंबेची उपासना केली. आता मी पूजा पाहिली, छान पूजा मांडली वास्तूची, जगदंबेची आराधना केली, आणि त्यांचं काही रसोदीर्घ चुकले दराडे बुवा. तर कालिदासांनी संध्याकाळी झोपले, पहाटे उठले तर त्यांचं शरीर धोत्रासारखं झालं. कालिदास, आज संस्कृतमध्ये कालिदास पुरस्कार दिला जातो, त्या अर्थी कालिदास विद्वान किती असतील कल्पना करा. थोडं चळलं, मग आराधना केली, भगवंत प्रसन्न झाले, भगवान शिवजी प्रकट झाले. कालिदास किती विद्वान होते पहा, त्यांना भगवान शिवशंकर बोलत होते. काय कालिदास, काय नाही, अरे काय केलं काल तू. मी नाही बोललो, शंकर बोलतात, शिवजी बोलतात. मी काल जगदंबेची कालीची उपासना केली, काही चुकलंय, मंत्रोच्चार, धडची होय वेडा. महाराज कालिदासासारख्यांना फटका बसलाय. तिथे गिरगावचा बाळ्या कोण्या झाडाचा पाला आहे. म्हणून आपल्या वाट्याला जर ज्ञानेश्वरीचं पारायण आलं असेल तर शिस्तीत वाचायचं, दमानं वाचायचं,
सावकाश वाचायचं. कधी कधी रामायण वाचायला सभा दादा गदा जन्नारांना बोला या काय तो गुत्त घेतलंस का काय घेतलंस का तू काय खरड छाटणी करायला का गोड छाटणी करायला बागाची एखादा पाला पडला काय आणि राहायला काय येडपटपणा आहे ना तू असला नालायकपणा करत असतील का. तुम्ही चांगली माणसं आहेत पण कधी कधी अभंग म्हणताना एक एक शब्द पण खाऊन टाकतात काही पण. महाराज मृदंगवाजीनं आपल्या बापाची जहागिरी नाही, कीर्तनी आपली स्वयं कोणाच्या बापाची जहागिरी नाही, गायन कोणाच्या बापाची जहागिरी. निळोबाराय सांगतात निळामणे नवरस देख जाणती गायक विरळाते. नवरसाचा सिद्धांत ज्याला लक्षात येतो किंवा कीर्तनकार बोलत असताना अभंगाची अर्थदृष्टी लावून जो ऐकतो त्याला गायक म्हणत असतात. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वनवासाला चालले, ते एखाद्या वेळेस सूर कसा काढावा लागेल, गोड काढावं लागेल, इमोशनल काढावं लागेल, करुणेतला काढावं लागेल. आणि कसा मला टाकून गेलाय या कसं शक्य आहे? त्याचा भाव काय, त्याचा अर्थ काय, लोकांच्या मनावर काय त्याचा पगडा होईल, हा प्रत्येक गोष्टीचा सिद्धांत आहे. महाराज एखाद्या वेळेस आता वास्तूचं कीर्तन आहे, शौर्यात बोललं तरी चालेल, विरसरीत बोललं तरी चालेल, पुण्यतिथीचं कीर्तन आहे, श्राद्धाचं कीर्तन आहे, तिथं भाषा कीर्तन करायची कशी असावा. काही जर घोडे दामटीत असेल का त्याच्या बापाची जागिरी येते कीर्तन करणं. महाराज देवानं आपल्याला सद्गुण दिलाय, हा चुकीच्या ठिकाणी वापरायसाठी दिलेला नाही. अद्याप नाही, अद्याप नाही, सामान्य वाद्य नाही बुवा. भगवान शिवशंकरानं आरक्षित केलेलं वारकरी संप्रदायातील या सनातन संस्कृतीतलं गोड वाद्य म्हणजे मृदंग वाद्य. याची फार मोठी जोपासना आहे. हेच वाद्य आज तुमच्या वाद्याला 5-4 हजाराची बॅग आहे, पण वैकुंठवासी शंकरबापू आपेगावकर हा मृदंग धोत्रात बांधून अमेरिकेला नेलता. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर धोत्राच्या दुडक्यात बांधून अमेरिकेत विमानानं मृदंग नेला. काय पुरुषार्थ आहे महाराजा मृदंगाचा. जाऊ द्या, आता कोणतं कमी आहे आपल्या तिघायला, कोणतं कमी आता सांगा ना आपल्याला. अब्जा दिस पण आपल्या पाया पडतो ना, त्याच्या गोळ्या संपल्यात म्हणून पडत नाहीत. आपण ज्ञानोबराय तुकोबरायचे पायके म्हणून पडते. मी नेहमी सांगत असतो आपट्याचा पाला कोणत्याही शेळ्या खात्यात. शमी म्हणजे सौंदड, चांगल्या रानावर येते बघा, शमी सौंदड म्हणतात तिला. ही भुमरुट्या जमिनीवर येत नाही, ती चांगल्या काळीच्या जमिनी. कोणत्याही शेळ्या खात्यात, पण या सौंदडीला ना आपट्याला देव केले दसऱ्यानं. सौंदड आपटा रान चारा हे तो दसऱ्याचा तुरा. आणि दसऱ्याच्या दिवशी त्याच आपट्याचं सोनं म्हणून स्वीकारतात. आणि एरवी आपट्याला कोणत्याही शेळ्या खात्यात, पण त्या आपट्याला दसरा आल्यामुळं त्याला देव पण आलंय. आपल्याला देव पण ज्ञानोबराय तुकोबरायमुळं आलं. विठाला विठ्ठल विठ्ठल एरवी तरी पुशे कोण पावे एक देवासाठी मान, एका देवासाठी आपल्याला किंमत नाही. एरवी कोणीच्या लोक मायबापाच्या पाया पडणं आपल्या पडते फक्त देवामुळं. आपण तसं शिस्तीत वागावं. दोष काढण्यासाठी नाना प्रकारच्या साधन आहेत. गाय बांधत असतात वास्तूच्या वेळेला, घोडं बांधत असतात. घोडं शक्य नाही आता सगळ्यांना. नसली जरी तुमच्याकडे गाय तर 4-2 दिवस दारात गाय बांधा, त्याच्याशिवाय वास्तू सफल होत नाही. एक क्विंटल भर असे, क्विंटल शब्द चुकीचा आलाय, 100 गिरगाव वगैरे जरी तुम्ही दारात पुरले तरी तुमची वास्तुशांती सफल होत नाही. तर गायच बांधावं लागेल. 4-2 दिवस का होत नाही, दारात एक मेक रवायची, ती गाय बांधायची. हो, 4-3 दिवसापुरतं शेण त्याच या समोरच्या कोपऱ्यात तिथे एक खड्डा करायचा आणि ते शेण तिचं तिथं टाकून द्यायचं आणि बंद करायची जागा, तर त्या घराला सुख प्राप्त होत असते. वास्तुशिक पूजाच शास्त्र आहे त्याचं. गाई घराचे दोष काढण्याची ताकद गाई इतकी कशातच नाही. पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात काही निषेध कामं झाली, करता तर आलीच नाही, पण वाल्मिकाच्या व्यतिरिक्त करावं लागली. नाईलाजानं या पापाचे पडसाद पुढे सुख प्राप्त व्हावा याच्याकरता पवित्र भूमीत प्रगट झाले. त्या भूमीचं नाव आहे गोकुळ. आणि तिथे एकट्या नंदाकडे 9 लाख गायी होत्या. असे नंद होते 9. मुख्य नंद राजाकडे 9 लाख गायी. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखी तो 9 लाख. मग एक गाय जर अख्खी वास्तू शुद्ध करती तर 9 लाख गायी जागा किती पवित्र करत असताल. ही शास्त्राचा सिद्धांत आहे आपल्याकडं. चला दुसरा एक मुद्दा सांगतो. तुमच्या घरात झालेला प्रत्येक पदार्थ सकाळचा नैवेद्य, एक लहानसाच, असा फारसा मोठा नाही, एका रुपया एवढा गव्हाचं चिपट जरी गाईला दिलं
तरी तिथली अन्नपूर्णा प्रसन्न होत असती, प्रसन्न. पण आपल्याकडे एक जुनं मत होतं, आपल्याकडे टोपलं रिकामं राहत नव्हतं भाकरीचं टोपलं कुंखाचं बघवं कवाच रिकामं राहत नव्हतं. कुंखाचं बघवं फक्त 10व्याच्या दिवशीच पालथं करायचं. जर त्यांच्या भावकीत जर 10वा असेल ना, त्या दिवशी बघवं जमिनीत रिचवायचं आणि बघवं धुवून दुसरं कुंकू टाकायचं, त्या दिवशी पालथं. आणि दुर्डी सुद्धा सुतक फिटायच्या दिवशीच पालथी करायची. शहाण्या बायका दुर्डी पालथी हानीतच नव्हत्या. टिकल्यावाल्यांना कळत नाही, त्याला काय सांगावं. विठाला विठाला विठ्ठल एवढा मोठा पुरुषार्थ होता, इतका मोठा पुरुषार्थ होता. आता झालंय कसं माहितीये का, असं जर मी सांगितलं तर हे शिकल्यावाले मला वेड्यात काढतील. याचं कारण सांगू का, तुमच्याकडे चिखूल झाला याच्याकरता तुम्ही येड्यात काढताल. इथं बसलेल्या 60 वर्षाच्या वयाच्या माणसाला त्यांच्या 20 वर्षाचा काळ विचारा, बुंदी किती लग्नात होत होती. 40 वर्षापूर्वी बुंदी शेबराव किती लग्नात होत होती. बुंदी करणारं लग्नच सापडं नसेल 40 वर्षापूर्वी, क्वचित एखाद्या पाहुण्याकडे असायची. आणि आता सर्वसामान्याच्या लग्नातले चेंडू फेकल्यावर आणि गुलाबजामुन डस्टबिनमध्ये जाते. गुलाबजाम, मोतीचूरचे लाडू, चपात्या जशाला तशाच. याचं एक कारण सांगू का तुम्हाला. एक मन आहे, थोडी गावरान मन आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला राग आला तर मला आणू नका. गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. एक दुसरी मत आहे, खाऊन माजावा, टाकून माजू नये. आपल्याला लागतंय ना तितकंच पात्रात घ्या. 2050 आपल्या लेकरा बाळावर खाण्यासाठी वाईट येऊ नये असं ज्याला वाटतंय त्यानं ताटात पदार्थ फेकून देऊ नये. त्यानं ताटात पदार्थ उष्टे फेकून देऊ नये. लागल तितकंच घ्या. शुगर आहे ना तुला, घेऊ नको शिरा. एवढा मोठा शिरा घेतला, गावरान तुपातला शिरा आहे, मुगाचा शिरा आहे, त्याच्यात बदाम टाकलेले आहेत, काजू टाकलेले आहेत, सगळ्या काही वस्तू टाकल्या. जशाल तसा ते कोणाच्या तोंडात नाही, ते फेकून दिलाय. याची पडसाद तुला नाही, तुझ्या नातवापंताला फेडावं लागतील. आपले नातू पंतू मुलं बाळं व्यवस्थित जगावा 2050 मध्ये. याच्याकरता आजोबांनी, वडिलांनी, आजीनी, काकींनी व्यवस्थित वागा. अन्नावर मात करू नका, ते खाऊन माझा. आज बफे सिस्टीममध्ये काय पद्धत आहे, जशाला तसं फेकून द्यायलेत. न्यायालय कोण माहिती आहे तुम्हाला. मंगल कार्यालयामध्ये डुकरं सांभाळणारी लोक स्वतःच्या गाड्या पाठवून हे खरकट भरून न्यायालयात. डुकरं सांभाळणारे त्यांच्या स्वतःच्या व्हॅन आहेत, त्या व्हॅनमध्ये ते सगळं खरकट घेऊन चाललेत. काही लोक या खरकट्यावर गॅस बनवायलेत, गॅस बनवायलेत. मग विचार करा, तुम्हाला जरी ते लोक, तुम्ही जरी पैसे खर्चिले नसतील, पण आजच्या पंक्तीसाठी या नागरी कुटुंबांनी स्वतःच्या कष्टाचे पैसे खर्चून अन्नदान केले. तुम्हाला लागेल तितका भात घ्या, फेकून देऊ नका. कारण इतकं पावर येते अन्नामध्ये, त्या पावर येते अन्नामध्ये, इतकी पावर येते अन्नामध्ये. तुमच्या घराचा स्वयंपाकघरातलं जे पाईप जातो का, हात धुतल्याला, भांडे धुतल्याला, जिथं पाणी पडतं तिथं झाड लावा आंब्याचं. कधीच ते आंबा वांज राहणार नाही. जांभळीचं लावा, पेरूचं लावा, आंब्याचं लावा, कशाचं लावा. कधी कधी काही झाडं एक वर्ष पिकतात. या वर्षी आंबा फुटतो, पुढच्या वर्षी फुटत नाही. पण त्या पाण्यात इतकी पावर आहे की ते झाडाला सुद्धा सगळं विकसित करतंय. त्याच्यावर अग्नी तयार व्हायला आहे. आता नवीन शोध. मग काय पावर आहे त्या अन्नामध्ये. आणि आपला अग्नी तृप्त करण्याची ताकद त्या अग्नी, त्या अन्नात आहे. त्याला जठरा अग्नी म्हणतात. म्हणून ते नका फेकून देऊ नका. चला, घरामध्ये सुख प्रदान होण्यासाठी गाईचं वास्तव्य 4-2 दिवसापुरती असावी. बाकी मग तुम्ही गोठ्यात बांधा, तिचं संगोपन करा. शास्त्राचा सिद्धांत आहे, आपल्या घरात झालेली पदार्थ कोणती व्हावी, काय व्हावी याचा निकष आहे. चला, एका वानराने भजन केलं, त्याचं नाव आहे गंधमादन. भिंतीवर फोटो पाहतो, दुकानात फोटो पाहतो, ऑफिसमध्ये फोटो पाहतो. काही लोकांचे का मेल्याच्या नंतरही त्यांची मुलं जिवंत आहेत तोपर्यंत, नातू जिवंत आहेत तोपर्यंत आजोबा पजोबा जिवंत राहतात. त्याचं कारण त्यांनी भजन केले. कोणतं भजन? इमानदारीनं काम केलं. इमानदारीनं काम केले, संपत्ती कमवली म्हणून नातवांना लाज वाटते म्हणून आजोबाचा फोटो लावलाय. इमानदारीनं काम केले, कष्टानं संपत्ती कमवली म्हणून पोराला लाज वाटती म्हणून 4-4 कोटीच्या ऑफिसमध्ये बापाचा फोटो, आजोबाचा फोटो, पंजोबाचा फोटो आहे. ऐका ऐका,
ऐका, भजन करण्याची ताकद, चांगलं वागणे, चांगलं बोलणे, चांगलं काम करणे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, समाजाशी गुण्या गोविंदानं राहणं, घरातल्या लोकांशी गुण्या गोविंदानं राहणं, आपल्या ऑफिसमध्ये फोटो राहील, घरात दक्षिणेकडे तोंड करून फोटो राहील, गेलेल्या माणसाचे फोटोचे चेहरे दक्षिणेकडे तोंड करून असावा, मनानं कोणीकडेही तोंड करून लाई जाऊ नका, हे शास्त्र आहे. विठाला विठाला जीवनभर भजन केलं, इतकं भजन केलं, कुंभकर्णाने मारलं, सुराखेला फेकून दिलं, मारुतीरायाला ते पार्थिव सापड, पार्थिव म्हणजे शाबीत नाही, हाडामासाचा त्वचेचा गोळा सापडला. मारुतीरायानं तो गोळा घेतला, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राकडे रात्री 2 वाजता आले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू हा गंधमादन नावाचं वानर आहे, हा मेला तरी तुमचं भजन करतोय, त्याच्या रक्ताच्या थेंबातून राम राम, त्याच्या मासातून राम राम, अंगावरच्या रोमातून राम राम, त्वचेतून राम राम असे शब्द भगवंतानं असं वंजळीत घेतलं, डोळ्यातल्या पाण्यानं धुतलं आणि किष्किंधेचे राजे सुग्रीव यांना जवळ बोलवलं, बिभीषणाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, उद्या सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर गंधमादनाची समाधी करा. समाधी दिली त्याला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्र स्नान आटपलं आणि स्नान आटपल्याच्या नंतर बिभीषणाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, राजे रावण काही मरेपर्यंत मला सीता देत नाही, गुणगायीन आवड्या गुण, घरात सुख कधी प्राप्त होत असतं बघा, चंद्र सूर्य तोपर्यंत लोक सुखी आहेत, हजारो गिरगावकर मरतील पण गंधमादनाचं नाव मरणार नाही. या सगळ्या कीर्तनकाराला चरित्र रामायणातलं सांगत असताना गंधमादनाचं चरित्र सांगावंच लागेल, गुण गाण्याची ताकद किती मोठी बघा. आणि कुंभकर्णाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, राजे सीता नेल्याशिवाय मी जात नाही आणि रावण मरेपर्यंत सीता देत नाही, म्हणून नाईलाजानं मी शिष्टाई करता पाठीलं पण रावण ऐकत नाही, मला त्याला मारावं लागेल आणि मारल्याच्या नंतर मी लंका तुम्हाला देणार आहे. बिभीषणानं सांगितलं, काय हरकत नाही, ठीक आहे घेतो, पण एकच आहे का, दिलेली वस्तू मागणं हे मूर्खपण आहे, म्हणून मी आता तुम्हाला भिक्षा मागतोय, माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची करा. मसनवाटा सोन्याचा असलेला जगात एकच वारकरी, त्याचं नाव सुदामदेव. सोन्याची समाधी असणारा जगातला पहिला वारकरी कोण असेल तर गंधमादन नावाचं वानर मारुतीरायाच्या वंशातलं होतं. आणि कुंभकर्ण रावण मेल्याच्या नंतर राज्याभिषेक झाला आणि गंधमादनाची समाधी सोन्याची झाली. गुण गाणाराची ताकद बघा, एका चांगल्याच्या नावावर माणसाचं धकत असतंय, चांगल्याच्या नावावर धकत असते. आम्ही एकदा मुक्कामी राहिलो, मी एक जणाची बैलगाडी हाणायला गेलो रविवारी, शिवला कापूस शिकायला जायचं होतं, 2 गाड्या त्यांच्याकडे होत्या, त्यांचा एक गडी सुट्टीवर होता, मला बैलगाडी हाणता येत होती. रविवारी मी रोजानं, मला 14 रुपये रोज होता, 14 रुपये रोजानं रविवारी मी बैलगाडी घेऊन शेलूला त्यांच्याकडे गेलो. येताना वापस येताना खुपसा नावाची गाव लागते, मोरेगाव आणि खुपसा, दोन्हीच्या मधात दुधना नावाची नदी आहे, आता लोरदुधना प्रकल्प झाला आहे तिथं. त्या दुधनीला पाणी आल्यामुळं आम्ही अलीकडच्या गावात थांबलो. पावसाळ्याचे दिवस आहे, श्रावण महिना होता, चुकून बोललो, अकाली पाऊस आलेला होता, अकाली आणि अचानक पाणी आलं. त्यावेळेला पूल लहान होता, पलीकडे काही गाड्या बैल जाता येईना, आम्ही मुक्कामी थांबलो एका मंदिरामध्ये. आता परिस्थिती इतक्या नाजूक असल्यामुळे सगळ्या लोकांकडे भाकरीची रेलचेल नसतील, काही इकडे असली तरी कोणी देत नाहीत. मंदिरात दर्शनाला आलेल्या व्यक्तीला सांगितलं, विचारलं कोण आहेत काय आहेत, आम्ही एका व्यक्तीचं नाव सांगितलं गावातल्या, आम्ही त्यांच्या घरातले आहोत आणि या बैलगाड्या त्यांच्याच आता, पण मी रोजाना आलेलो आहे. त्या माणसानं घरी जाऊन पिठलं आणि 3 भाकरी आणल्या, आम्ही दोन्ही गड्यानं 1.5 भाकरीन पिठलं खाल्लं. ज्याचं नाव सांगितलं तो काय आजोबा पंजोबा नव्हता, भावकीतला माणूस होता, पण भारदस्त वागणारा माणूस होता. समाजात त्या माणसाची इज्जत होती. महाराज, समाजात चांगलं वागणाऱ्या माणसाला त्या मालकाचं नाव सांगितल्यावर गड्याला 1.5 भाकरन पिठलं भेटती, तर आपण चांगलं वागल्यावर, आपण मेल्यावर आपल्या लेकराला लोक नाही चांगलं बघायचे का? आपण जितकं चांगलं वागू तितकं आपल्या लेकरा बाळाला सुद्धा पुन्हा त्याचा उपयोग होत असतो. आमचं आऊत मोडं, आवताचं जानुळं मोडं, 2-3 पाटीपाळी राहिली होती, तिथं 3-3.5 एकर क्षेत्र होतं, 3 एकर जमीन असेल, 3.5 एकर बांधा घेण्यात जाऊन, आता आमचं बघायला कोणी नव्हतं त्यावेळेला म्हणून शेजाऱ्याने कोरली होती, तर 3 एकर मोजून होती, बांधाच्या बाहेर असेल 1/2 एकर, तर तिथं 3-3.5 एकर जमीन, नेमकं तिथंच गेल्यावर जानुळं मोड, गाड्याचा फोन आला, जानुळं मोड आहे, म्हणलं मोडू दे, उद्या घेऊ, आभाळ आलंय, शेजाऱ्याला माग. तर आमच्या 2 पट्ट्या सोडून बाजूला 70 एकर जमिनीचा मालक, म्हणलं जाय त्यांच्याकडून बैल आण, आपलं आऊत आण. आता गड्यानं जाऊन म्हणायला पाहिजे होतं, मी बाळू महाराजाचा गडी आहे,
त्याचं जाणवलं मोडे आऊत पाहिजे. आता मी फोनवर बोलल्यामुळे इतकं टेकीत गेलं खांद्यावर आसूट टाकून की जसं त्याला मारायला गेले. आऊत पाहिजे आऊत. ते म्हणला जसा आलास तसा वापस होय. त्यानं मला फोन तुम्ही म्हणले त्याने वापस केलं. जाय पुन्हा एकदा. आता मी पण गडबडीत असल्यामुळे मला सांगता नाही आलं कसं बोलावं म्हणून. तिसऱ्यांदा फोन आला जा असं असं सांग. मग ते गेला आणि ते म्हणला बाबा देऊ नका पण ऐका मी बाळू महाराजाचा गडी आहे. इथून 2 पट्ट्या सोडून त्याची 3.5 एकर जमीन आहे. तिथं पाटाभर पाळी राहिली. आभाळ आलेले. उद्या तितक्यासाठी 3 किलोमीटर आवत आणता येत नाही. बैलगाडी न्यावं लागती. आणता येत नाही. आणि त्यांच्या आवताचं जाणवलं मोड आहे. बरं गड्याला आवाज दिला ए श्याम जी इकडे. आपलं आऊत झूप आपले बैल झूप आपल्या बैलगाडीत टाक आणि वाटानं त्याचे तिथे नेऊन सोडून मग हाण. ते गडी म्हणला बैल आहेत ना आमचे. ते म्हणला आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेलं आहे. जिंच्या पॅन्टेवाल्यानं कोणी माना हालू नका. तुम्हाला काही ढेकळं कळत नाही. फक्त जुन्या लोकांना माना हाला. तुम्ही उगा असे घोडे दामटू नका. बैलाच्या उंचीनुसार आऊत शेव करळ भरलेलं असतंय सुतार दादानं. तर 70 एकरवाल्याचे बैल बी घोड्यावानीच असते ना अशी ताई. आमचे बैल बारीक होते. मग त्या बैलावर जर हे आऊत झुपलं असतं तर असं झालं असतं उतानं. शेतकरी हुशार होता ना ते. त्यांनी सांगितलं तुमच्या बैलावर हे आऊत जमत नाही. तुमच्या आवतावर आमचे बैल जमत नाही. त्याच्यामुळे हे बैल आऊत न्या. आणि पुन्हा गड्याला सांगितलं श्यामा तूच हाण. आमचा गडी म्हणला मी हाणतो ना. तुला तुझे बैल हाणायची सवय. आमच्या बैलाला याची सवय. मला फोन आला तेच आऊत हाणालेत. मी म्हणलं तू मोडकं तोडकं बैलगाडीत टाकन घरी ते घेतेत पाळी. मग मागून म्हणला मला ते बोलूच देणं गेले. तुमचं नाव सांगितलं त्यानं बैल दिले आऊत दिलं गढी दिला चटत दिलं. मग लहानशा देवाचं भजन करणाऱ्या गिरगावच्या बाळ्यात जरी नावात इतकी ताकद आहे. गिरगावच्या बाळ्याच्या नावात बैला सगट आऊत भेटते इतकी ताकद आहे. ही चांगलं वागण्याची ताकद आहे. म्हणून या घरात सुख भेटण्यासाठी चांगलंच वागावं लागेल. मी पोकळवाद्या शुभेच्छा देणारच नाही. गडगंज श्रीमंत व्हावा या घरातल्या लोकांना चॉपर भेटावा विमान भेटावा असं तूच बाहेरचं खातू सुंबळ्या. आणि तू या म्हणण्याने यांना काय होणार आहे. तू ज्ञानोबर आहे तू कोबर आहे सांगते तर असं म्हण. या लोकातल्या घरातल्या लोकांचं सुख प्राप्त होईल.